पंखा बंद करे. संग पंखा बंद कर. करूया सुरू. आपल्याला कदाचित माहितीच असेल की आपल्याला इथे का सगळ्यांना बोलवलेलं आहे, कारण आपल्या माध्यमातून जनतेशी बोलायचं आणि आपल्याशी देखील मला तेवढंच बोलायचं आहे. काल रात्री की आज सकाळी माझ्यावर काही गुन्हे दाखल केलेले आहेत, माझ्यासोबत माझ्या सहकार्यांवर काही गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि हे गुन्हे कशासाठी आहेत तर मुंबईकरांसाठी लढण्यासाठी, मुंबईकरांच्या हक्कासाठी लढण्यासाठी. जो डिलाई रोड, ज्याची साधारणपणे 100 ते 120 मीटरची एक लेन गेले 10 दिवस तयार असून बंद ठेवली होती. का तर इकडच्या घटनाबाह्य खोके सरकारला उद्घाटन करायचं वेळ नाहीये. ती लेन बंद ठेवण्यात आल्यानंतर आपण पाहत असाल गेले अनेक वर्ष त्या डिलाई रोडच्या आजूबाजूच्या राहणाऱ्या रहिवाशांना आणि आजूबाजूला काम करणाऱ्या लोकांना, रोज जे आमच्या वरळीत येऊन काम करत असतात जे फ्लोटिंग पॉप्युलेशन, त्यांना अनेक वर्ष हा त्रास होता. पाठी लागून लागून आम्ही जेव्हा पहिली लेन तयार झाली तेव्हा हेच सांगितलं होतं की जर त्या दिवशी म्हणजे गणपती बाप्पाच्या पहिल्या दिवशी उद्घाटन केलं नाही तर आम्ही आमचं गणपती बाप्पाची मिरवणूक नेऊच. आणि त्यावेळी एक पालकमंत्री धावत पळत आले आणि काहीतरी नारळ फोडून गेले. हे देखील तसंच होतं. काल जर आपण पाहिलं असेल तर परवा रात्री आम्ही जेव्हा गेलो तेव्हा तिथे काही बॅरिकेड होते, ते बरोबर आम्ही बाजूला रोल बाय केले, कारण ते बॅरिकेडला टायर्स होते. ते बाजूला ढकलल्यानंतर आम्ही चालत गेलो पुढे, फोटो काढले आणि रस्ता खुला झाला हे आम्ही सांगितलं. पण हा रस्ता डिलाई रोडचा, ही दुसरी जी बाजू आहे ती साधारण 10-15 दिवसापासून तयार होती. रंगरंगोटी झालेली, लेन मार्किंग झालेले, लोड टेस्टिंगसाठी पण आम्ही थांबलो, कारण बीएमसीचे काही टेस्टिंग पॅरामीटर्स असतात. हे सगळं झाल्यानंतर आता उद्घाटन कधी करायचं, वेळ मिळत नाही, म्हणून ही बीएमसी थांबली होती आणि आम्ही काल परवाकडे अभिमानाने उद्घाटन केलेलं आहे. एक तुम्हाला सांगतो, जी काल माझ्यावर गुन्हे दाखल केलेत आज सकाळी, जी केस झालेली आहे, माझी ह्याला एकच साधी सोपी रिॲक्शन आहे की मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी लढत असताना जर माझ्यावर असे गुन्हे दाखल होत असतील तर आज माझ्या आजोबांना अभिमान असता असे हे गुन्हे दाखल झालेले आहेत. कारण मुंबई आम्ही लुटू देणार नाही, महाराष्ट्र आम्ही झुकू देणार नाही. हे जे सरकार चाललंय आपल्याला माहिती आहे, बुलेट ट्रेनमधून जाणारं सरकार आहे. बुलेट ट्रेन झाल्या हे पलीकडे जाणारं सरकार आहे. जिथे वर्ल्ड कपची फायनल होईल तिथे सरकार जाऊन बसेल आता. पण मूळ मुद्दा हाच आहे की जे काही गुन्हे दाखल केलेले आहेत, अतिक्रमण वगैरे, मला वाटतं पहिले गुन्हे जे दाखल व्हायला पाहिजेत ते जे 2 पालकमंत्री आहेत, एक बिल्डर पालकमंत्री आहेत आणि एक दुसरीकडचे पालकमंत्री आहेत, जे बीएमसी मध्ये जाऊन अतिक्रमण करून बसलेले आहेत, त्यांच्यावर गुन्हे का नाही दाखल झालेले आहेत. आणि जर गुन्ह्याचंच बोलायचं असेल तर जे प्रशासक आहेत, जे म्युन्सिपल कमिशनर आहेत, कदाचित मी ऐकतोय त्यांना बदलीकडून कुठे पलीकडे जायचंय, दिल्लीला जायचंय की कुठे प्रमोशनवर जायचंय. पण एकच महत्त्वाचा प्रश्न हाच राहतो की गेल्या 1 वर्षामध्ये जो त्यांचे भ्रष्टाचार आम्ही लोकांसमोर आणलेले आहेत, रस्त्याचा घोटाळा असेल, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा घोटाळा असेल, तुमचं स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा असेल, ब्युटिफिकेशनचा घोटाळा असेल, हे सगळे घोटाळे जे केलेले आहेत त्याच्यावर त्यांची सही आहे. अशा व्यक्तीला प्रमोशन मिळणार का आणि दुसऱ्या कुठच्या खात्यात घेतलं जाणार का, चौकशी का नाही झाली अजून. पाहिलं असेल आपण जेव्हा कॉन्ट्रॅक्टर्सचा मी बोलत होतो रस्त्याचा, एक कॉन्ट्रॅक्टरनं त्यांना आता बाद करायला लागलेलं आहे. पण आमच्यावर रस्ता चांगला तयार झाल्यानंतर लोकांसाठी तुम्ही उघडत नाही म्हणून आम्ही जेव्हा तो उघडून देतो तेव्हा आमच्यावर गुन्हा दाखल होतो. पण त्या कॉन्ट्रॅक्टरवर अजून गुन्हा दाखल झाला नाही किंवा त्याचं ब्लॅकलिस्टिंग झालं नाही. हे कोणाचं सरकार आहे? बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे. दुसरी गोष्ट, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन, आपल्याला माहिती आहे ते काम थांबलेलं आहे, पण तरी देखील कॉन्ट्रॅक्टरला यांना पैसे द्यायचे का तर 23,000चं मशीन हे 76,000 रुपयाला घेतात आणि तरी देखील अजून ब्लॅकलिस्टिंग होत नाही. स्ट्रीट फर्निचर, आम्ही हा घोटाळा आपल्यासमोर आल्यानंतर, राज्यपाल महोदयांसमोर आणल्यानंतर हे काम तरी देखील थांबलंय, पण अजूनही प्रयत्न चालू आहे की 22 कोटी त्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायचे. म्हणजे गुन्हे जे सत्यमेव जयतेच्या सोबत उभे राहतात त्यांच्यावर दाखल केले जातात, पण सत्तामेव जयते किंवा कॉन्ट्रॅक्टरमेव जयते जे बोलतात त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात नाहीत. आणि म्हणूनच काल पण मी आपल्याला पाठवलं होतं, मी काल राज्यपाल महोदयांना पत्र लिहिलेलं आहे, त्याच्यात 5 महत्त्वाचे विषय मी घेतलेले आहेत. पण मला वाटतं त्या विषयांचा जो सार आहे तो एवढाच आहे की राज्यपाल महोदयांनी मुख्यमंत्री जे घटनाबाह्य आहेत, ज्यांचे आता थोडेच दिवस राहिलेले आहेत, 31 नंतर बाद होणार आहेत,
त्यांना बोलून घ्यावं आणि थोडी समज द्यावी की राज्यात पण थोडं लक्ष द्यावं. नुसतं दरादरा फिरता, इतर राज्यांमध्ये तुम्ही प्रचार करायला जाता, घाणेरडं राजकारण व्यस्त असता, पण राज्यात थोडं लक्ष द्यावं. कारण 2-4 उदाहरणं तुमच्या समोर आणतो मी. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे, परवाकडेच नवी मुंबई मेट्रो ही सुरू झाली. पण ही कधी सुरू झाली? पत्रकार परिषदेतून मी 2-3दा विषय घेतल्यानंतर आणि एक ट्विट झाल्यानंतर कुठेही गाजावाजा न करता त्यांनी सुरू केली. पण 5 महिन्यापासून ही मेट्रो तयार होती, टेस्टिंग झालं, सगळं होतं, पण थांबली का होती? कारण उद्घाटनाची वेळ मिळत नाही. तसंच दुसरं आपल्याला आठवत असेल, अशाच पत्रकार परिषदेतून आपण बीएमसी आणि बीएससीचे जे कामगार आहेत, कर्मचारी आहेत, त्यांचं दिवाळीचा बोनस दिला गेला नव्हता म्हणून असा विषय घेतल्यानंतर लगेच तातडीने बैठक बोलवली आणि त्यांना तो बोनस द्यावा लागला. MTHL मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, जेव्हा आमचं सरकार पडलं तेव्हा ही मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पाडलं गेलं आमचं सरकार, तेव्हा ही साधारणपणे 85% पूर्ण होती. माझी माहिती अशी आहे की आता दाखवलं जातं की आता 95% रेडी आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, 2.5 वर्षात 85%. उद्धव साहेबांनी जानेवारी 2020 मध्ये जो गर्डर लॉन्चिंग केलं होतं, प्रत्येक महिन्यात आपल्याच सोबत आम्ही जाऊन तिथे पाहणी करायचो, कुठे काही अडचण आहे का, काही अडथळे निर्माण झालेत का. 85% पूर्ण झाल्यानंतर देखील जी सप्टेंबर 2023ची डेडलाईन होती, नुसतं उद्घाटनाची तारीख ही डिसेंबर एंडची मिळाल्यामुळे आता दाखवलं की 5% काम हे बाकी आहे. कुठचं काम हे बाकी ठेवतात? ही सरकारी पद्धत असते. एखादं उद्घाटन करायचं नसेल तर सरकारी पद्धत अशी असते की रंगरंगोटीचं काम, दिवे न लावण्याचं काम हे बाकी ठेवतात. म्हणजे ज्या दिवशी तारीख मिळते लगेच 24 तासात तुम्ही ते सगळं करू शकता. मूळ मुद्दा हाच आहे की जसं मेट्रो नवी मुंबईची ही 5 महिने बंद ठेवली, उद्घाटनाची तारीख मिळाली नाही म्हणून. MTHL हे आता मला वाटतं डिसेंबरपर्यंत बंद ठेवतील आणि काम अपुरं दाखवतील का, उद्घाटनाची तारीख लेट मिळाली म्हणून. जे सरकारी कर्मचारी त्यांचे दिवाळी बोनस काही ठिकाणी दिलेत, काही ठिकाणी नाही दिलेत. अजूनही अनेक खात्यातून मला मेसेज येत आहेत की आमचं दिवाळी बोनस मिळालं नाहीये. मूळ मुद्दा हाच आहे की उद्घाटनं न करणं असेल, हे रस्ते असे बंद ठेवणं असेल, काही काही वेळा तर स्वतःच्या परिवारासाठी देखील अशी उदाहरणं आहेत, मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्गीयांसाठी रस्ते बंद ठेवलेत का, तर सुरक्षेचं कारण नाही. हे कुठचं सरकार आहे? कोणाला न्याय मिळतो ह्याच्यात? कोणाची कामं होतात? तर फक्त आणि फक्त बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरची कामं होतात. आणि म्हणून कालच मी राज्यपाल महोदयांना पत्र लिहून विनंती केलेली आहे की जे घटनाबाह्य मुख्यमंत्री, त्यांचे आता 1-1.5 महिना राहिलेला आहे सरकारचा कार्यकाळचा, त्यांना बोलून समज द्यावी की जेवढे दिवस सरकार आहे तेवढे दिवस कामावर लक्ष द्यावं आणि काम करावं. मला वाटतं हे 2 महत्त्वाचे विषय आज आपल्यासमोर आणायचे होते मला. चला ना, आपण आत्ता जाऊया आणि पाहूया. आता त्यांनी सांगितलं 2 दिवसात खुले करतात. आम्ही सगळं बघा, प्रत्येक गोष्ट वेदांता फॉक्सकॉन पासून आतापर्यंत सगळे जे विषय घेतलेले आहेत ते अभ्यासपूर्व विषय घेतलेले आहेत, खोलाचा अभ्यास केलेला आहे. कुठेही खोके सरकार आम्हाला खोडू शकलेलं नाहीये. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की ज्या मतदारसंघ, माझ्याच मतदारसंघात आहे, पहिलं तर गुन्हा दाखल करणं हा एवढी गमतीची गोष्ट झालेली आहे. कारण माझ्या मतदारसंघात असताना, मी स्थानिक आमदार असताना, तिथे पूल तिथे गेल्यानंतर माझा काही अधिकार नाही तिथे जाऊन पाहणी करण्याची किंवा तो रस्ता बाजूला करून उद्घाटन करण्याची. आम्ही लोड टेस्टिंगसाठी थांबलो, त्यांचं रंगरंगोटी होती त्याच्यासाठी थांबलो. प्रत्येक महिन्यात तुम्हीच माझ्यासोबत आलेला तिथे पाहणी करायला. आत्ता चला, आत्ता दाखवतो तुम्हाला परत. कदाचित तुमच्यावर पण गुन्हे दाखल होऊ शकतात. पण बघा कुठच्या प्रकारचा गुन्हा, एकदम सिरियस प्रकारचा असेल तर तुम्हाला भाजपात घेऊन मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बनवलं जाईल. व्हीआयपींसाठी लोकांचे हाल होत आहेत, मुख्यमंत्री प्रशासन चालवण्याला सक्षम नाही असं पण आपण म्हणताय. नक्कीच. नेमकं काय आपण पहा, याच्यात काय झालेलं आहे, गेले 1-1.5 वर्ष हे खोके सरकार बसल्यानंतर, हे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी खुर्ची हडप केल्यानंतर, अतिक्रमण केल्यानंतर, वेदांता फॉक्सकॉन, मेडिकल डिव्हाइस पार्क, बलड्रग पार्क, एअरबस टाटा हे सगळे उद्योग तर गुजरातला पाठवले गेलेच. पण ह्याच सोबत जर आपण पाहिलं तर नवी मुंबईची मेट्रो असेल, ती 5 महिने अशीच टांगून ठेवली होती. लोकांचे हाल झाले का, तर ती मेट्रो तयार असून वापरू शकत नाही. आमचं डिलाय रोडचा पूल तसाच आहे. गोखले ब्रिज बनवून परत तुम्ही खोदलात, पहिलं तर पाडलात का? ह्याच्यावर 2 जे रिपोर्ट आहेत ते अजून पब्लिक झाले नाहीयेत. स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा असेल, रस्त्याचा घोटाळा असेल, रस्ते मुंबईचं जर तुम्ही पाहिलं असेल, एवढी भयानक परिस्थिती करून ठेवली, सगळीकडे खोदकाम केलंय, पण रस्ते कुठेही झाले नाहीत. हे 5च्या 5 कॉन्ट्रॅक्टर खरं बाद केले पाहिजेत आणि अधिकाऱ्यांपासून सगळे जेलमध्ये गेले पाहिजे. पण आज आपण पाहताय की बिल्डरची बाजू घेण्याची, कॉन्ट्रॅक्टरची बाजू घेण्याची, सगळे आपण प्रदूषणावर लिहिताय, पण उत्तर कुठून आले का? कोणा सरकारमधून? कुठूनच नाही आले. आणि म्हणून मुख्यमंत्री तर अकार्यक्षम आहेतच, त्यांना नुसतं राजकारण जमतं, घाणेरडं राजकारण. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की माझी हीच विनंती राहील की राज्यपाल महोदयांनी त्यांना बोलून समज द्यावी की थोडं कामावर लक्ष द्या. आता तुम्ही बघा, जसं हा रस्ता बंद ठेवला, मुख्यमंत्र्यांच्या परिवारासाठी तो रस्ता बंद ठेवला नव्हता. अजूनही तो कॉन्वॉय जाताना त्यांचा काही रस्ते बंद करतात. मग एका वेळी जे आम्हाला भाजपाने सांगितलेलं की आम्हाला लाल दिवे नकोयत आणि व्हीआयपी कल्चर नकोय, हे मग कुठचं कल्चर आहे?
काम अर्धवट होतं आणि काम अर्धवट राहिल्यामुळे प्रवाशांच्या आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असं याच्यामध्ये प्रवासी आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मग जे लोक ज्यांनी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तिथे उद्घाटनाला होते, नंतर जे जीव गेलेत, मग गुन्हा कोणावर दाखल करायचा? MSRDCवर झालाय गुन्हा दाखल, मुख्यमंत्र्यांवर झालाय गुन्हा दाखल. मुख्य गोष्ट हीच आहे की आपण पाहणी करताना आत्ता पण तुम्ही आत्ता सध्या स्थिती जाऊन पहा, पूर्ण काम झालेलं आहे, एक सुद्धा काम बाकी नाही. जसं मी सांगितलं की पूर्ण अभ्यास करून आम्ही हे काम करत असतो. आता कुठेतरी जाऊन कोणीतरी BMCचा खड्डा खोदून आलं तर मला माहित नाही, पण हा कधी कधी जसं मी तुम्हाला परत एकदा सांगतो, MTHLचं काम जे आहे ते तुम्हाला अपुरं दाखवतील मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं, कारण उद्घाटनाची तारीख डिसेंबर मिळाली तर सांगतील लेन मार्किंग नाही झालंय, लोड टेस्टिंग बाकी आहे. ह्या सगळ्या गोष्टी हे नाटक असतं. आदित्यजी, सरकारी कामात अडथळा आणल्याचा तुमच्यावर नाही, तो गुन्हा नाही दाखल केला त्यांनी अतिक्रमण. आरोप आहे, हा आरोप आहे. पण तुम्हाला असं वाटतं का की पोलिसांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे तो पूर्णपणे प्रामाणिकपणे केलेला आहे की त्यांच्यावर काही राजकीय दबाव आहे? तुम्हाला तर दोन गोष्टी याच्यात. हा, नंबर एक. आणि दुसरं, हा जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याला तुम्ही कायदेशीरदृष्ट्या फेस करणार आहात की पक्ष म्हणून काही आंदोलन होणार? ह्याच्यात पहिली गोष्ट जे आपण सांगितलं ना, अडथळा, ऍक्च्युली जो अडथळा निर्माण होतोय तो ह्या घटनाबाहेर सरकारकडून होतोय. सरकारी कामं जी आहेत ती आपण पाहताय चालू असतात. MTHLचं उद्घाटन न होणार का? तर क्रेडिट पाहिजे. डिलाय रोडचं उद्घाटन न होणार का? तर क्रेडिट पाहिजे. नवी मुंबई मेट्रो का? तर क्रेडिट पाहिजे. काल परवाकडेच काही अधिकारी आहेत ज्यांनी नवी मुंबईच्या मेट्रोवर खूप काम केलं, त्यांच्याशी मी फोन करून त्यांचं अभिनंदन केलं की आता झाली सुरू. तर त्यांनी मला हेच सांगितलं की आदित्यजी, तुमच्या ट्विटमुळे हे सुरू झालेलं आहे, तर अडथळा मी खरं दूर केलाय, तर तो गुन्हा असेल तर चांगलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे केसला आता लढायचं आहे, मी तर सांगतो, परत एकदा सांगतो की अशा जर केसेस माझ्या महाराष्ट्रासाठी लढण्यावर, मुंबईसाठी लढण्यासाठी होत असतील तर आज माझ्या आजोबांना अभिमान असता. आणि जर मला ह्याच कारणासाठी फासावर जरी लटकवायचं असेल तरी लटकवा, पण महाराष्ट्राला झुकू देणार नाही आणि मुंबईला लुटू देणार नाही. मला वाटतं काल परवापर्यंत आपण जर पाहिलं असेल तर जे आतून मला कळतं की ही केस टाकायची नव्हती, कारण केस बनतच नाही, कुठेही हानी झाली नाही, कुठे नुकसान झालं नाही, 1 रुपयाचं कोणाचं नुकसान झालं नाही. पण दबाव एवढा होता की काही CMO मधल्या जवळच्या नातेवाईकांनी असेल, लोकांनी असेल, फोन करून सांगितलं की केस टाकली नाही तर बदली करू. ठीक आहे, मला त्या अधिकाऱ्यांबद्दल सहानुभूती आहे, पण निश्चितपणे कुठेही सोडाचं राजकारण न करता जे आमचं सरकार येणार आहे, जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय मी राहणार नाही. आणि हे आम्ही सतत बोलतो म्हणून त्यांच्या मनात एवढी भीती बसली आहे. 2 फॉरेन ट्रिप त्यांना रद्द करायला लागले, 1 मेट्रोचं उद्घाटन करायला लागलं, बोनस द्यायला लागला. ट्विटचा इम्पॅक्ट आहे. आपले काही पदाधिकारी आज नामदर्शी मागे स्टेशनला पोहोचले आहेत, तर पक्ष म्हणून काही आंदोलन होणार? मला बोलवायचं, चला मीच येतो, आपण सोबत जाऊया. जर मुंबईकरांसाठी लढत असू, महाराष्ट्रासाठी लढत असू तर गुन्हा काय त्याच्यात? आणि लोकांच्या हिताचं काहीतरी करत असू, कोणाचं नुकसान न होता, तर मग गुन्हा काय? मेट्रो कारशेडचं काम आदित्य ठाकरेंमुळे रखडल्याने 10,000 कोटी सर्वसामान्यांचे नुकसान झालं असं प्रतिक्रिया येते विरोधकांना. कोणाकडून? मनीषा गांधी असं बोलतायत. काय ज्यांना विषय माहिती नाही त्याच्यात उत्तर देऊ एक नको. दुसरा कोस्टल रोड प्रकल्प देखील आहे, डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल अशी त्याची तुम्हाला सांगतो, याच्यात टाइमलाईन अशी होती, कारण तुम्हाला आठवत असेल माझी पद्धत अशी होती, प्रत्येक आठवड्यात आम्ही MMRDAच्या ऑफिसमध्ये बसायचो आणि रिव्ह्यू घ्यायचो. पालकमंत्री म्हणून माझा तो अधिकार होता. त्याच्यात सगळे स्थानिक आमदार, खासदार, नगरसेवक, अधिकारी आणि सगळी जी यंत्रणा असायची ती असायची. त्याच्यात प्रत्येक आठवड्यात कुठे काय अडथळे निर्माण होतात का, दूर कसे करायचे, हे आम्ही सगळ्यांसमोर चर्चा करायचो. आपण पण असायचं आणि प्रत्येक महिन्यात आम्ही व्हिजिट करायचो. कोस्टल रोडचं काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार होतं. ह्यांनी डिझाईन बदलून एस्केलेशन करून घेतलं. का केलं हे आपल्याला माहिती असेल, पण ते झाल्यानंतर आता मला वाटतं कोस्टल रोडचं काम पण पुढे गेलेलं. वरळी शिवडी कनेक्टर हे ऑक्टोबरपर्यंत पूर्ण काम होणार होतं, ऑक्टोबर 2023, आणि सगळ्यात आधी होणार होतं MTHL सप्टेंबर 2023. पण कुठे ना कुठेतरी स्वतःचे होर्डिंग्स लावायचे, मोठे फोटो लावायचे, 25 फुटाचे कटआउट लावायचे. ह्या कामात व्यस्त असताना प्रिंटिंग झालं नसेल किंवा कॉन्ट्रॅक्टर्सचं प्रिंटिंग झालं नसेल पुरेसं, म्हणून ते रखडलं असेल. केल्यानंतर जे आहे, तुम्ही आता उल्लेख केला की अनेक कामे पूर्ण झालेली आहेत. तुम्ही मंत्र्यांसंदर्भात ट्विट केलं, त्यांचे दौरे रद्द झाले, BMCच्या कर्मचाऱ्यांना बोनस मिळालं. अनेकदा तुमच्या पक्षाकडून सांगण्यात येतं की डेडलाईन सरकारबद्दल दिली जाते, सरकार पडणार. अशाच प्रकारचं ट्विट तुम्ही देखील पुन्हा करणार आहेत का? कारण की तुमच्या ट्विटचा पायगुण म्हणा किंवा काय कामे पूर्ण होतात. चला टचवूड, पण पुन्हा लिहिणार नाही त्याच्यात. नाही, ह्याच्यात एक आहे, आपण पाहिलं असेल, जे आम्ही आता लढाई लढत आहोत ती सुप्रीम कोर्टाकडून आता ट्रायब्युनलकडे आलेत. अध्यक्ष महोदय त्याच्या ट्रायब्युनलचे अध्यक्ष म्हणून काम करतात. आणि हीच अपेक्षा आहे की जर कायद्याप्रमाणे गेले आणि संविधानाप्रमाणे गेले तर 40 गद्दार हे बाद होणार म्हणजे होणारच, आणि हे सरकार पडायला पाहिजे.
कदाचित ते निर्णय त्यांच्या आता मनाप्रमाणे देऊ शकतात, राजकारणाप्रमाणे देतात की संविधानाप्रमाणे देतात. संविधानाप्रमाणे दिलं किंवा जी आम्हाला सुप्रीम कोर्टाची तारीख मिळाली आहे त्या तारखेनुसार हे सरकार बाद होणार म्हणजे होणार. आता ट्विट पण करीन, म्हणजे आता त्याचा जे परिणाम आहे तो व्हायला पाहिजे. दलालांकडनं वारंवार एक टीका होत होती की आदित्य ठाकरेंवर एक पण गुन्हा दाखल नाही. आता एक गुन्हा दाखल झालाय. आलो ना आता. हा पहिलाच गुन्हा आहे का? पहिलाच गुन्हा आहे का तुमच्या? सरकार पडल्यानंतर अजून गुन्हे दाखल होणार नाहीत, कारण आम्ही वेळच्या वेळी उद्घाटन करून लोकांची कामं वेळेत करू. काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती. या बैठकीला 12 मंत्री गैरहजर होते आणि दुष्काळाविषयी आढावा बैठका देखील त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार होत्या आणि त्यात 6 मंत्री असे होते की त्यांचे तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. एक मला वाटतं सवय अशी की प्रत्येक बैठकीत मंत्रिमंडळाच्या पीक पाणी जे असतं त्याचा एक आढावा घेतला जातो. आणि ह्याच्यात आपण पाहिलं असेल की काल जसं मंत्रिमंडळासाठी या लोकांना वेळ नव्हता, तसंच मराठा आरक्षणाची जी महत्वाची बैठक होती त्याच्यात एक उपमुख्यमंत्रीच नव्हते, ते बाहेरगावी होते. महत्वाची गोष्ट हीच आहे की इतर राज्यात प्रचार नक्की करा, पण आपल्या राज्यात आणि कधी कधी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या डिस्ट्रिक्टमध्ये, जिल्ह्यामध्ये जेव्हा एखादं काम महत्वाचं असतं मेट्रोसारखं, त्याच्यासाठी 5 मिनिटं तरी ठेवा. कुठच्या दुसऱ्या कामावर उद्घाटन करायचं क्लब तरी करा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करा, काहीतरी करा. पण लोकांना कशाला अडचणी निर्माण करता? आणि ज्याच्यासाठी तुम्ही हे सरकार काबीज केलंय, 50 खोके देऊन आमचं सरकार पाडलं आणि जे हडप केलं तुम्ही सरकार आणि मंत्रालय, तिथे बसून कामं तरी करा. राज्यात सध्या ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणावरून कुठेतरी 2 समाज एकत्र उभे ठाकलेत अशा पद्धतीची परिस्थिती आहे. एकीकडे भुजबळ वक्तव्य करतायत, दुसरीकडे जयंत पाटील. काय नाही, मला वाटतं ह्याच्यात मी आत्ता जाणार नाही, कारण तो विषय खोल आणि महत्वाचा आहे. त्याच्यावर वेगळी एक पत्रकार परिषद घेणं गरजेचं आहे. पण आजचा जो विषय आहे तो मी ह्यापुरतच ठेवतो, कारण जसं मी सांगितलं ना की पुन्हा एकदा सांगेन की मुंबईकरांसाठी लढताना, महाराष्ट्रासाठी लढताना जर गुन्हा होत असेल तर मला अभिमान आणि माझ्या आजोबांना देखील अभिमान असणार, प्रत्येक शिवसैनिकाला आणि आई वडिलांना अभिमान राहील, कारण त्यांचा मुलगा हा महाराष्ट्रासाठी आणि मुंबईकरांसाठी लढतो. पूर्वसंध्येला जो वाद झाला होता त्याच्यावर मी दिले बाईट आणि सगळीकडे आलं सुद्धा. आता कुठे परत बोलू त्याच्यावर? शिष्टमंडळ आहे नवीन दिल्लीत राष्ट्रपतीची भेट घेणार आहे. काय भेटीचं कारण आहे आणि काय राष्ट्रपती? मला वाटतं त्यांनी पत्रकार परिषद घेतली, पण ती भेट महत्वाची आहे, कारण हे सगळे जे अधिकार आहेत ते आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारकडे जाऊ शकतात, लोकसभेकडे जाऊ शकतात. त्यांनी तिकडे तो विषय मांडलेला. सबसे बड़ा आरोप आपके ऊपर ये लगाया गया कि इलीगली आप और आपके सारे वर्कर्स ब्रिज को काउंटिंग करने के लिए गए. किस तरह से? मुझे लगता है इसमें हंसने की बात यही है, हंसी की बात कि ये सरकार ही इलीगल है, तो वो किसको इलीगल ठहरा रहे. पहली बात तो ये है कि अगर आपने देखा होगा मेरे ट्वीट के हिसाब से एक नतीजा आया कि जो मेट्रो नवी मुंबई की थी 5 महीनों से तैयार थी, लेकिन सरकार के पास वक्त नहीं था उसे इनॉग्रेट करने का, उसका अनावरण करने का. तो अभी उन्होंने देखा होगा कि मेरे ट्वीट के बाद उन्होंने खुला कर दिया जनता के लिए. उसी के साथ मेरे ही जो चुनाव क्षेत्र है वर्ली, वहाँ डिलाई रोड का ब्रिज था. काफी सारे लोग वहाँ आसपास रहते हैं, काम करने के लिए आते हैं, और ये काफी सारी जटिलताएं थी, समस्याएं थी वहाँ आने जाने की, क्योंकि ट्रैफिक वहाँ भारी बढ़ता था. अगर आपने देखा होगा तो परसों रात को लगभग 10 दिन होने के बाद, ये ब्रिज तैयार होने के बाद, हमने जाके वहाँ जो बैरिकेड्स थे वो साइड में लिए और कहा कि ये रास्ता भी खुल गया है. अगर आप देखा जाए तो मेरा ही चुनाव क्षेत्र बनता है, मेरा ही अधिकार बनता है, लेकिन श्रेयवाद में मैं गया नहीं. मैंने कहा नहीं कि हमने ही बनाया कि आपने बनाया. मैंने सिर्फ कहा कि अगर मुख्यमंत्री जो इलीगल है, जो इमोरल है, उनके पास वक्त नहीं है ऐसे लोगों के लिए, कामों के लिए, जनता के लिए, तो हम जनता के लिए खोल देते हैं. अभी कल मुझ पे इस पे केस जारी कर दिए, कुछ कहा है कि ये इलीगल है, आप पे गुनाह हमने डाल दिया है. चलो, गुनाह करने के लिए तैयार हूँ, क्योंकि ये जनता के लिए, और जनता के लिए लड़ता रहूंगा. मैं इनको मुंबई नहीं लूटने दूंगा और महाराष्ट्र नहीं झुकने दूंगा. आपने कहा कि बाला साहब को गर्व होता. बिल्कुल, अगर मैं मुंबई के लिए लड़ रहा हूँ, मुंबई के लिए लड़ रहा हूँ, महाराष्ट्र के लिए लड़ रहा हूँ, तो अगर ऐसे मामले में मुझ पर गुनाह अगर दाखिल हो तो बिल्कुल उनको गर्व होगा. शिंदे की नेता है, उन्होंने कहा कि अंत ने ये पब्लिसिटी के लिए किया. अच्छा, चलो, अच्छा, पब्लिसिटी मिल गई. तो अभी उन्होंने जब एफआईआर दाखिल किए तो और भी पब्लिसिटी मिल गई. लेकिन आप तो पब्लिसिटी करते हो, जाओ खोल लो, आप भी पब्लिसिटी ले लो. आदित्य और काफी बोलते थे, क्या चुनाव सामने है, चुनाव के पहले क्रेडिट लेने के लिए उनका इनॉग्रेशन या उनका आपने देखा मेरा कहीं बोर्ड? नहीं, सरकार अपने कोई 2-3 उदाहरण दिए. नहीं, वो जितने भी क्रेडिट लेने की कोशिश करें, मुझे लगता है कि सारे महाराष्ट्र को पता है कि गद्दार होते हैं वो गद्दारी होते हैं. जैसे आपने देखा होगा जो कर्नाटका में हुआ, 40% सरकार जो थी वो गिरा दी भाजपा की, कांग्रेस की सरकार लाई. अभी जो आप नतीजे देखने वाले हो 5 राज्यों में, वहां कांग्रेस जीतेगी, और मध्य प्रदेश में भी जो कल वोटिंग हुई है वहां भी भारी वोटों से कांग्रेस जीतने वाली है, क्योंकि वहां भी जो गद्दारी हुई वो जनता को पसंद नहीं है. ऐसी गंदी राजनीति जो है
वो जनता को पसंद नहीं होती। आप जीत के आओ, अच्छी सरकार चलाओ, लेकिन अगर गद्दारी करो तो ये जनता कभी मानने की नहीं। आपने आरोप लगाया कि मुख्यमंत्री के पास खुद के राज्य में जो इनॉग्रेशन है वो करने का समय नहीं है, अन्य राज्यों में जाके वो चुनाव प्रचार कर रहे हैं। मैंने आरोप नहीं लगा, मैंने तो सच बात कही है। क्योंकि नवी मुंबई मेट्रो 5 महीने से तैयार है, लेकिन जो इलीगल सीएम है उनके पास वक्त नहीं है उसका अनावरण करने के लिए। डिलाई रोड का ब्रिज हो, MTHL हो, ये सारे रोड जो है तैयार है, लेकिन जो इलीगल सीएम है वो तो 4 राज्यों में 5 राज्यों में व्यस्त है प्रचार करने में। वो भी उनके पक्ष का नहीं, किसी और के पक्ष का, क्योंकि उनको अभी सीएम बनाया गया है, कठपुतली के तरह चलाया गया है। तो चलो, अच्छी बात है। India is playing finals against Australia tomorrow. Any wishes for the team? I think, of course, I mean, there's no other wishes than to see us win. So we're all hoping to win with a huge run. Do you have a favorite player you look out for? I think all of them. Every player from our team is actually performing so well. No one has underperformed. Everyone has played really well. So best wishes to them, to their families who are coming out there and cheering, and to all of us as Indians. मुझे लगा आप इंडिया वर्सेस इंडिया कुछ पूछने वाले हैं। तुम्ही परत गुन्हा दाखल करून घेणार आहे का अतिक्रमणाचा? चलो, थँक्यू.